See here, the problem on the shaft, the type of problem is on rigidity. Problem is the shaft running at 125 rpm, transmit 440 kilowatt. Find the diameter of shaft. If allowable shear stress in shaft material is 55 Newton per mm square, and the angle of twist must not be more than 1 degree on a length of 16 d. The modulus of rigidity G is equal to 0.80 into 10 to 5 Newton per mm square. See here, given data मध्ये आपल्याला काय काय दिलं, n दिली, स्पीड दिली 125 rpm, पॉवर दिलं 440 किलोवॅट, त्याला वॅटमध्ये कन्वर्ट केला आपण 440 × 10⁻³ वॅट. थीटा दिलं 1 डिग्री, त्याला आपण रॅडियनमध्ये कन्वर्ट करायचं 1 × π/180, हे आपल्याला रॅडियनमध्ये भेटलं. त्याच्यानंतर लेंथ दिली, लेंथ आपल्याला डीच्या फॉर्मॅटमध्ये दिली, लेंथ 16d ती पाहिजे ती 16d, आणि जीची किंमत लक्षात घ्या. आता आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा नाही, T/J = G × थीटा डिवायडेड बाय n. याच्यासाठी आपल्याला T कॅल्क्युलेट करावं लागेल. तर पॉवरचा फॉर्म्युला वापरू आपण, P = 2π डिवायडेड बाय 60. P माहिती आहे मला, n माहित आहे, फक्त T व्हेरिएबल व्हॅल्यू आहे. P ची व्हॅल्यू लक्षात कशी ठेवली, 440 2 × π, n ची व्हॅल्यू ठेवली 125 गुणिले T डिवायडेड बाय 60. कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला T ची व्हॅल्यू आपल्याला न्यूटन मीटरमध्ये भेटेल. किती, 33.61 × 10⁻³ न्यूटन मीटर. आपल्याला ही mm मध्ये कन्वर्ट करायचं, न्यूटन mm मध्ये. म्हणून आपण काय केलं, 33,610 × 10⁻³ न्यूटन mm. आणि मग आता आपण फॉर्म्युला हा वापरला, T/J = G × थीटा डिवायडेड बाय n. टी ची किंमत आपण ऑलरेडी काढली, जसंच्या तशी ठेवली. जे ची किंमत आपल्याला माहित आहे, π/30 × d⁻⁴. त्याच्यानंतर जी ची किंमत आपल्याला दिलेली आहे गिवन डाट्यामध्ये, जसंच्या तशी ठेवली. त्याच्यानंतर आपल्याला थीटाची व्हॅल्यू काढलेली आहे आपण रॅडियनमध्ये, थीटाची व्हॅल्यू ठेवली, आणि एल ची व्हॅल्यू 16d मध्ये. तर याच्या इक्वेशनमध्ये काय आलं आहे, फक्त डी हा व्हेरिएबल टर्म आहे, डी सगळं कॉन्स्टंट आहे, त्याच्यामुळे आपण डी फाइंड आउट करू. त्यासाठी आपण काय करायचं, आता हे πd⁴ डिवायडेड बाय 32, 32 वर घेतलं त्या स्टेपमध्ये, डिवायडेड बाय πd⁴. आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय केलं, सगळ्या कॉन्स्टंट टर्म इकडे आणलं आणि डी व्हेरिएबल टर्म इकडे नेलं. 33,610 गुणिले 10⁻³ × 32 × 16 इकडे आलं, काय होणार, मल्टिप्लाय होणार, गुणिले होणार, डिवायडेड बाय पाय इंटू हे इकडे डिवाइड होणार 0.80 × 10⁵ × 0.01754 इज इक्वल टू d⁴ डिवायडेड बाय d. ओके, आणि हे d हे 4 कॅन्सल होणार, इथं काय राहणार, d³ राहणार. आणि आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर d³ इज इक्वल टू 393.72 × 10⁻³ व्हॅल्यू येणार. आणि d ची व्हॅल्यू d³ जर काढला तर d ची व्हॅल्यू 157.72 मीन्स 160 mm. म्हणजे 157लाच आपण 160 mm घेणार. दिस इज अ डायमीटर ऑफ शाफ्ट. तर ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचे हे 3 फॉर्म्युले बघायचे. P = 2π डिवायडेड बाय 60, T/J = G × थीटा डिवायडेड बाय L, आणि J = π/30 × d⁴. आलं का लक्षात? त्या 3 फॉर्म्युल्याचा वापर करून आपण व्हॅल्यू काढलेली आहे. ह्या प्रॉब्लेममध्ये लक्षात काय ठेवायचं, थीटाची व्हॅल्यू डिग्रीमधली रॅडियनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आलं का लक्षात? टी ही न्यूटन मीटरमध्ये येते, आपल्याला न्यूटन mm मध्ये कन्वर्ट करायचं. ओके, विल स्टॉप.